हॅलो डिअर, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल. याआधी आपण राज्यस्तरीय पुरस्कार बघितले. आज आपण बघूया राष्ट्रीय स्तरीय पुरस्कार. जर याआधीचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर आपल्या सिम्प्लिफाईड इयरबुक 2024 या आपल्या यूट्यूब चॅनलवर प्लेलिस्टमध्ये अवेलेबल आहे. ते तुम्ही जाऊन बघा. संपूर्ण सिरीज प्लेलिस्ट स्वरूपात तुम्हाला अवेलेबल करून दिली आहे. तुम्ही ती सिरीज कंटिन्यू बघा. आणि ही सिरीज आपली कंटिन्यू चालू आहे. या सिरीजमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण भाग पण घेत आहे आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून न्यूजमधून आपण कशा पद्धतीने त्या न्यूजमधील क्रक्स आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे ते आपण घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि कशा पद्धतीने लवकरात लवकर करंट अफेअर आपण पूर्ण करू त्यासाठी हा व्हिडिओ सिरीज. तर बघा, आता राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार बघूया आपण. राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार जर बघितले आपण तर आपल्या लक्षात येईल की राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार जी काही स्थापना करण्यात आली, तर केंद्र सरकारने 21 सप्टेंबर 2023 रोजी विज्ञान विभागाद्वारे 300 पुरस्कार रद्द केले, जे की विज्ञान विभागाद्वारे दिले जात होते. मग ते रद्द करून राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार प्रस्तावित केला आणि विज्ञान तंत्रज्ञान आणि नवोपक्रमातील सर्वोच्च पुरस्कारापैकी एक पुरस्कार आहे. तर हे पुरस्कार 300 पुरस्कार रद्द करून हा पुरस्कार आणला म्हणून अतिशय महत्त्वपूर्ण आहे. स्वरूप काय बघा, त्याचे प्रमाणपत्र आणि पदक दिले जाते आणि रोख रक्कम या पुरस्काराबद्दल दिली जात नाही. लक्षात ठेवा, 4 श्रेणीमध्ये दिल्या जाते: विज्ञान रत्न, विज्ञानश्री, विज्ञान युवा, शांती स्वरूप भटनागर आणि विज्ञान संघ, हे 4 श्रेणी लक्षात ठेवा. तर यामध्ये विज्ञान रत्नासाठी ते 3 पुरस्कार, विज्ञान श्रीसाठी 25 पुरस्कार दिले जाते आणि विज्ञान युवा शांती स्वरूप भटनागरसाठी 25 पुरस्कार आणि विज्ञान संघासाठी 3 पुरस्कार असतील. तर बघा, आता या सिम्पली लक्षात ठेवा, 4 श्रेणीमध्ये दिला जाते. स्वरूप यामध्ये रोख रक्कम नाही आहे आणि 13 क्षेत्रामध्ये दिला जातो आणि ते 13 क्षेत्र आपल्याला वाचायची गरज नाही, ते तुम्ही पॉज करून व्हिडिओ वाचू शकता. वयोमर्यादा बघा, आता शांतीस्वरूप भटनागर जे काही पुरस्कार आहे यासाठी फक्त वयोमर्यादा आहे. बाकी इतर पुरस्कारासाठी यामधील जी काही श्रेणी आहे त्यासाठी पुरस्काराची वयोमर्यादा नाही आहे. शांतीस्वरूप भटनागर पुरस्काराची वयोमर्यादा त्यासाठी 45 वर्ष हवे, त्यापेक्षा कमी वय असणे आवश्यक आहे. आता घोषणा वितरण जर बघितले तर पुरस्कार दरवर्षी 11 मेला म्हणजे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस राहतो त्या दिवशी आणि 23 ऑगस्ट राष्ट्रीय अंतराळ दिन या दिवशी प्रदान केला जातो. बाकी महत्त्वाची पूर्ण माहिती आपण सगळी काही डिटेलमध्ये बघितली. तर आता संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार हा कशासाठी दिला जातो तर बघा, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते 16 सप्टेंबर 2023 रोजी 84 कलाकारांना संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्काराने गौरवण्यात आले. तर या पुरस्कारासाठी जर बघितलं, ज्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये कलाकारीच्या कारकिर्दीमध्ये आत्तापर्यंत त्यांना पुरस्कार मिळालेले नाही आणि ज्यांचे वय 75 वर्ष झालेले आहे, तर त्या 75 वर्षावरील भारतीय कलाकारांना हा पुरस्कार दिला जातो. तर यामध्ये ताम्रपत्र, शाल आणि प्रत्येकी 1 लाख रुपये दिले जाते. किंवा आत्तापर्यंत कलाकार या क्षेत्रामध्ये काम करून यांना पुरस्कार अद्यापही कोणता मिळाला नाही, म्हणून हा संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार आणलेला आहे. एक ऑप्शन म्हणून हा पुरस्कार दिला जातो, तर लक्षात ठेवा. तर यामध्ये महाराष्ट्रातील 7 कलाकारांची निवड करण्यात आली आहे त्यासाठी 2023 मध्ये. तर हे तुम्ही वाचू शकता. प्रभाकर भानुदास मांडे, कोलकाता; शंकर कृष्णाजी अभ्यंकर, सातारा. हे तुम्ही वाचू शकता, कारण की व्हिडिओ आपला जास्त लेंदी होईल. तर बघा, आता आपल्याला न्यूजमधून परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय घ्यायचं तेच आपल्याला महत्त्वपूर्ण. आझादी अमृत महोत्सव वा अंतर्गत हा पुरस्कार दिला गेला 84 कलाकारांना. यामध्ये 70 पुरुष आहेत आणि 14 महिला कलाकार आहेत. शांती स्वरूप भटनागर पुरस्कार आता विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये मूलभूत संशोधनासाठी जे काही तरुण शास्त्रज्ञ आहेत, या तरुण शास्त्रज्ञांना दिला जातो विज्ञान क्षेत्रातील मूलभूत संशोधनासाठी. नंतर बघा, दिल्लीवरून ही घोषणा करण्यात आली. 7 विविध क्षेत्रामध्ये दिला जातो आणि हा जर बघितलं तर 12 शास्त्रज्ञांना हा पुरस्कार जाहीर झाला 2022 या वर्षासाठी. तर विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषद जी काय आहे CSIR हे 26 सप्टेंबर रोजी भटनागर स्वरूप पुरस्कार जाहीर करते. तर मूलभूत संशोधनाला प्रोत्साहन देणारे जे काही तरुण आहेत त्यांना, तर हा संशोधन 1957 पासून हा देण्यात येणारा पुरस्कार आहे. तर या पुरस्कारामध्ये गेल्या वर्षी खंड पडला, तर हे एवढं लक्षात ठेवा. बाकी CSIR जर बघितलं, याचे पहिले संचालक होते शांती स्वरूप भटनागर, यांच्या नावे हा पुरस्कार दिला जातो 7 वैज्ञानिक विषयामध्ये. तर जर मूलभूत संशोधन करणाऱ्यांमध्ये 45 वर्ष वयाच्या आतील संशोधकांना यांची निवड यासाठी केली जाते. 5 लाख रुपये यामध्ये स्वरूप आहे रक्कम. आणि आत्तापर्यंत जर बघितलं तर केवळ 19 महिला शास्त्रज्ञांना पुरस्कार मिळाला. लक्षात ठेवा, शांती स्वरूप भटनागर पुरस्कार 19 महिला शास्त्रज्ञांना मिळाला. फक्त बाकी तुम्हाला दिलेल्या जातात, तुम्ही वाचू शकता, पण गरज नाही वाचायची. फक्त तेवढं लक्षात ठेवा की जे की 19 महिलांना आतापर्यंत शांती स्वरूप भटनागर पुरस्कार मिळालेला आहे.
तर बघा, साहित्य अकादमी पुरस्कार 24 भाषांकरिता दिला जातो. महत्त्वपूर्ण पॉईंट आहे. आता 2023 सालचे साहित्य अकादमी पुरस्कार नवीन 9 कविता संग्रह, 6 कादंबऱ्या, 5 लघुकथा, 3 निबंध आणि 9 एक साहित्य अभ्यासाला मिळालेलं आहे. आता एवढे जणांना मिळालेलं आहे हे काही आपल्याला लक्षात या भानगडीमध्ये पडायचं नाही. फक्त 24 भाषांकरिता दिला जातो. आणि जर बघितलं यामध्ये आधीच्या 5 वर्षात 17 ते 21 यामध्ये प्रथम प्रकाशित झालेल्या पुस्तकांची या संबंधित पुरस्कार यांना दिलेले आहेत. दिल्ली येथे आयोजन केलेल्या पुरस्काराचे यामध्ये जर बघितलं आपण तर तर यामध्ये आपण जर बघितलं तर हे आहेत आपले महत्त्वाचे जे की मराठी भाषेसाठी दिला जाणारा पुरस्कार. त्यामध्ये जर कृष्णा खोत यांना रिंगा या कादंबरीसाठी दिलेला आहे. कृष्णा खोत यांना रिंगा या कादंबरीसाठी पुरस्कार दिलेला आहे मराठी भाषेसाठी. त्यामध्ये जर बघितलं आपण तर यांनी काय केलं की जे की या रिंगांमध्ये आपल्या भूमीपासून लांब गेलेल्या आणि धरणग्रस्तांची जी काही भावना आणि अडचण आणि संघर्ष करावा लागणार त्या लोकांना त्याची चित्रण त्यामध्ये दिलेले आहे त्यांनी. कृष्णा खोत यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर हे कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. त्यांच्या कादंबऱ्यातून बघू शकता रोदाळ, गावठाण, झडजिंबड, धुळमाती, रिंगाण. आता डॉक्टर सादिका नवाब जर बघितलं तर रायगड जिल्ह्यातील खापोली जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिक आहेत. सादिका नवाब काय जर बघितलं त्यांना सहर पण म्हटलं जाते. हे राजदेव की हमराई या उर्दू भाषेतील कादंबरीसाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. कुणाला? तर रायगडच्या आहेत सादिका नवाब यांना. त्यासाठी उर्दू भाषेकरिता कोणती कादंबरी आहे? राजदेव की हमराई. लक्षात ठेवा, ही कादंबरी कुणाची आहे तुम्हाला विचारू शकते. सादिका नवाब, उर्दू भाषेतील आहे. आणि हा 56 वर्षानंतर जर बघितलं तर उर्दू भाषेतील साहित्य पुरस्कार मिळणारी ही दुसरी महिला आहे. आतापर्यंत 56 वर्षाच्या आधी जर बघितला तर कर्तुल ए हैदर यांना मिळाला होता. यांच्यानंतर आता दुसऱ्या उर्दू लेखिका आहेत त्यांना हे साहित्य पुरस्कार मिळालेला आहे. अन्य भाषेतील पुरस्कार आहेत. फक्त आता जर बघितलं आपण तर महत्त्वाची भाषा बघितली आपण इंग्रजीसाठी जर बघितलं तर वीकेंड इन रागा जानकी कादंबरी या लक्षात ठेवा, नीलम शरण यांची इंग्रजी साहित्यासाठी. हिंदी साहित्यासाठी जर बघितलं तर मुझे पहचानो कादंबरी संजीव यांची. त्यानंतर जर बघितलं तर आसामीसाठी जर बघितलं डॉक्टर प्रणवज्योत डेकर श्रेष्ठ. तर कोकणी जर बघितलं तर वर्सल कथासंग्रह प्रकाश परेकर यांना मिळालेला आहे. बाकी तुम्ही यामध्ये हे डिटेलमध्ये वाचण्याची गरज नाही आता आपल्याला. फक्त कोणाला मिळाला 2023चं लक्षात ठेवा. आणि एक उर्दू साहित्य अकादमीसाठी राजदेव की उमराई या कादंबरीसाठी सादिका नवाब. आणि जर बघितलं तर मराठी लक्षात ठेवा रिंगाण कादंबरी कृष्णा खोत यांना. आता साहित्य अकादमी पुरस्काराबद्दल माहिती 1954 मध्ये जर बघितली स्थापना झाली आणि सुरुवात 1955 मध्ये दिला गेला. 1,00,000 रुपये स्वरूप ताम्रपट स्मृतिचिन्ह दिले जाते. भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टातील जी काही भाषा आहेत 22 त्यामध्ये प्लस राजस्थानी आणि इंग्रजी ऍड करून 24 भाषेसाठी दिला जातो. आता लक्षात ठेवा 24 भाषेसाठी दिला जातो पुरस्कार. पहिले मराठी जर बघितलं तर विजेते लक्ष्मण शास्त्री जोशी 1955 मध्ये मिळालेले त्यांना. तर ताम्रपटाची निर्मिती जर बघितली यामध्ये दिला जाणारा ताम्रपट जे काय स्वरूप मध्ये तर हे सत्यजित रे यांनी निर्मिती केली होती. आता अलीकडील जे काही विजेते आहेत तर अनुराधा पाटील 2019 मध्ये मिळालेला कदाचित अजूनही असं. नंदा खरे 2020 उद्या. 2021 आणि 22 लक्षात ठेवा. 21 मध्ये किरण गुरव यांना बाळूच्या अवस्थांतराची डायरी. आणि 2022 साठी जर बघितलं प्रवीण बांदेकर उजव्या सोंडेच्या बाहुल्या. हे विचारू शकते आपल्याला 22 मध्ये कुणाला मिळाला. साहित्य अकादमी बाल आणि युवा पुरस्कार 2023 चे. आता तर 2023 चे बाल साहित्य युवा साहित्यिक पुरस्कार जर बघितले तर जाहीर झालेल्या त्यामध्ये साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या हस्ते अध्यक्षतेखाली यांनी पुरस्काराच्या विजेत्यांची नावे निश्चित केली. तर बाल साहित्यासाठी 22 भाषातील लेखकांची निवड केली. तर युवा पुरस्कारासाठी 20 भाषांतील लेखकांची निवड केली. बघा आता बाल साहित्यासाठी 22 भाषांमधील आणि युवा पुरस्कारासाठी 20 भाषांमधील पुरस्कारांची निवड केली. तर पुढे जर बघितलं आता आपण यामध्ये मग बाल साहित्य पुरस्कार 2023 मराठी विजेते जर बघितलं तर एकनाथ आव्हाड मुंबईचे आहेत. एकनाथ आव्हाड यांनी दिलीप राज प्रकाशित छंद देई आनंद या काव्य संग्रहासाठी हा पुरस्कार दिला गेला त्यांना. दिलीप राजच्या प्रकाशित त्यामध्ये छंद देई आनंद या काव्य संग्रहासाठी मराठी विजेते आहेत एकनाथ आव्हाड जे की बाल साहित्य पुरस्कार 2023 चा मिळालेला आहे एकनाथ आव्हाड. यामध्ये जर बघितलं आपण हिंदी भाषेतील सूर्यनाथ सिंह कोटुक ॲप यांना तर
इंग्रजी भाषेतील जर बघितलं तर बालसाहित्य सुधा मूर्ती यांना ग्रँड पेरेंट्स बॅग ऑफ स्टोरीज यासाठी जर बघितलं तर हा पुरस्कार मिळालेला आहे. इंग्रजी साहित्य आणि मराठी साहित्यात लक्ष ठेवा. बालसाहित्य पुरस्काराबद्दल जर बघितलं 24 प्रमुख भाषांमधील बालसाहित्यास दिला जातो. स्थापना 2010 मध्ये झाली. बालसाहित्य पुरस्काराची स्वरूप आहे ताम्रपट 1 आणि 50,000 रुपये रक्कम. विजेत्यांची निवड 3 सदस्यीय ज्युरीच्या शिफारशीद्वारे केली जाते. एवढं काही लक्षात ठेवायची गरज नाही. पण मागील 5 वर्षात प्रकाशित सर्वोत्कृष्ट आणि बालसाहित्यास देण्यात येतो. हा 5 वर्षामध्ये जे काही प्रकाशित सर्वोत्कृष्ट बालसाहित्य आहे त्यासाठी दिला जातो. 5 वर्षाचा कालावधी घेतला जातो. 9 ते 16 वयोगटातील लक्षित वाचकांसाठी लिहिलेले हे साहित्यासाठी असते. 9 ते 16 वर्षासाठी. तर अलीकडील जर बघितलं तर काही मराठी विजेते तर 2020 मध्ये आबाची गोष्ट आबा महाजन, 2021 मध्ये जोकर बनला किंगमेकर संजय वाघ यांचा, 2022 साठी पीयूची वही डॉक्टर संगीता बर्वे. बघा आता बालसाहित्य म्हणजे जे काही बाल असतात पुरस्कार विजेते हे बाल नसतात. पुरस्कार विजेते हे बाल साहित्यावर लिहिणारे असतात म्हणून ते बाल साहित्य पुरस्कार म्हणतात. 2023 मध्ये छंद देई आनंद एकनाथ अवॉर्ड मराठीसाठी. 2022 पीयूची वही लक्ष ठेवा संगीता बर्वे. आता युवा पुरस्कार 2023चा मराठी विजेते आहे विशाखा विश्वनाथ कल्याणचे आहे. यांनी जर बघितलं गमभन प्रकाशन यांच्या स्वतःविरुद्ध उभं करताना या काव्यसंग्रहासाठी सन्मानित करण्यात आले. गमभन प्रकाशन. या पुरस्कारासाठी जर बघितलं आपण हिंदी भाषेसाठी अतुल कुमार राय यांना मिळालेला आहे चांदपूर की चंदा. आणि इंग्रजी भाषिकासाठी अनिरुद्ध कनिसेट्टी लाईस ऑफ द डेक्कन यासाठी मिळालेलं आहे. आणि उर्दूसाठी जर बघितलं तर तोसिफ बरेलवी म्हणजेच जहान झाद यांना मिळालेला आहे. युवा पुरस्काराबद्दल जर बघितलं तर 24 प्रमुख भाषणकारी पण दिला जातो. याची स्थापना 2011 मध्ये झाली आणि बाल साहित्य पुरस्काराची 2010 मध्ये. यामध्ये पण ताम्रपट आणि 50,000 दिले जाते. 35 वर्षाखालील लेखकांच्या पुरस्काराची काय निवड होते. 35 वर्षाखालील जे काही लेखक आहेत त्यांची ही निवड केली जाते यामध्ये युवा. काही अलीकडील काही मराठी विजेते यामध्ये 2020 मध्ये देव भावळी प्राजक्ता देशमुख यांना, 2021 मध्ये काळे करडे स्ट्रोक्स प्रवन सखदेव यांना, 2022 मध्ये मी संदर्भ पोखरतोय पवन नालट यांना. लक्षात ठेवा 2022चा मी संदर्भ पोखरतोय पवन नालट यांचं. आणि 2023 स्वतःविरुद्ध उभं करताना विशाखा विश्वनाथ हे युवा साहित्य पुरस्कार आहेत. राष्ट्रीय तंत्रज्ञान पुरस्कार 2023 तर तंत्रज्ञान विकास मंडळ हा पुरस्कार दिला जाते. आणि स्वदेशी तंत्रज्ञान MSME सूक्ष्मलघु मध्यम उद्योग स्टार्टअप्स या 3 श्रेणीमध्ये दिला जातो. राष्ट्रीय तंत्रज्ञान पुरस्कार हा पुरस्कार स्वदेशी तंत्रज्ञानाचा यशस्वीपणे विकास आणि व्यावसायिकीकरण करणाऱ्या औद्योगिक क्षेत्राला दिला जातो. यामध्ये 25 लाख रुपये दिले जाते आणि स्मृतिचिन्ह या पुरस्काराचे स्वरूप आहे. राष्ट्रीय तंत्रज्ञान पुरस्कार औद्योगिक क्षेत्राला लक्षात ठेवा 25 लाख रुपये. त्यामध्ये आता जर बघितलं MSME म्हणजे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित उत्पादनांचे यशस्वीपणे व्यापारीकरण करण्यासाठी MSMEला हा दिला जातो आणि यामध्ये 15 लाख रुपये स्मृतिचिन्ह दिले जाते. स्टार्टअप्स म्हणजे जे काही नवीन उद्योग आहेत व्यवसाय करण्याची क्षमता असलेल्या स्वदेशी तंत्रज्ञानाच्या विकासासाठी म्हणजे जे काही तंत्रज्ञान स्टार्टअपला जे काही पुरस्कार दिला जातो 15 लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह याचे आहे. हे 3 यामध्ये जर बघितलं तर MSME राष्ट्रीय तंत्रज्ञान पुरस्कार त्यासोबत स्टार्टअप्स यांना हा पुरस्कार अशा पद्धतीने दिला जातो. 2023 मध्ये राष्ट्रीय तंत्रज्ञान पुरस्कार या बाबतीत जर बघितलं आपण तर मुख्य म्हणून मायलॅब डिस्कवरी सोल्युशन्सला नेशन किट या स्वदेशी तंत्रज्ञानासाठी दिला गेला आहे. तर ही किट काय करते मग तर रक्तदानातून जे काही संकलित होणारे जे काही HIV HBV आणि HCV विषाणू आहेत हे विषाणूंचं जे काय आहे निदान लवकर होण्यासाठी नॅक्सपर्ट ही रक्तचाचणी उपयुक्त ठरते. या चाचणीसाठी हा पुरस्कार राष्ट्रीय तंत्रज्ञान पुरस्कार मुख्य म्हणून मायलॅब डिस्कवरी सोल्युशन्सला मिळालेला आहे नॅट्सप. तर हे एकमेव एक प्रकारची नॅट चाचणी आहे. यामध्ये जर बघितलं आपण आता गांधी पुरस्कार गांधी शांता पुरस्कार केंद्र सरकारतर्फे दिला जातो. 2021चा गांधी शांता पुरस्कार गीता प्रेस गोरखपूरवाला यांना जाहीर झाला. 2021चा पुरस्कार आहे लक्षात ठेवा गांधी शांता पुरस्कार 2022-23 नाही तर 2021चा आहे तो. तर कोण आहे गीता प्रेस आहे गोरखपूरवाला
यांनी जाहीर झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील जी काही ज्युरी आहे यांनी मत घेतलेलं आहे त्यांना प्रदान करण्यासाठी. आणि जर बघितलं आपण तर गांधी शांता पुरस्कार याची जर बघितलं आपण डिटेल, स्थापना 1995 मध्ये महात्मा गांधीजी 125व्या जयंतीनिमित्त स्थापना झालेली आहे. लक्षात ठेवा, 125वी जयंती. स्वरूप आहे 1 कोटी रुपये. प्रशस्तीपत्र, त्यानंतर हस्तकलेपासून तयार झालेले स्मृतिचिन्ह, वस्तू. पहिला पुरस्कार मिळालेला आहे जुलियस नेरे, तांझानियाचे 1995 मध्ये. पहिला गांधी शांता पुरस्कार जुलियस नेरे, लक्षात ठेवा, तांझानिया 1995. पंतप्रधान, भारताचे सरन्यायाधीश, विरोधी पक्षनेते आणि 2 प्रतिष्ठित व्यक्तीचा समावेश या 5 सदस्यीय ज्युरीमध्ये असतो, जे की पुरस्कार विजेत्याची निवड करते. मागील काही विजेते जर बघितले तर 2017 मध्ये एकल अभियान ट्रस्ट भारत यांना मिळालेला होता. आता इथपर्यंत आपल्याला लक्षात ठेवायची गरज, फक्त 2020चा मिळाला शेख मुजीबुर रहमान बांगलादेश आणि 2021चा मिळाला गीता प्रेस गोरखपूर भारत यासाठी मिळालेला आहे गांधी शांता पुरस्कार. आता गीता प्रेस बद्दल जर सांगायचं म्हटलं तर उत्तर प्रदेश गोरखपूरची गीता प्रेस ही कोलकात्यातील गोविंद भवन कार्यालयाची एक संस्थेचा घटक आहे. तर जयदयाल गोयंका आणि घनश्यामदास जालान यांनी 29 एप्रिल 1923 रोजी ही प्रेसची स्थापना केली. सनातन धर्म, हिंदू धर्माच्या विचारांना प्रसार करण्यासाठी याचा मुख्य उद्देश या संस्थेचा आहे गीता प्रेसचा. 2023 मध्ये गीता प्रेसच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण झाले, म्हणून हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे गांधी शांता पुरस्कार. याच्याबद्दल डिटेल लक्षात ठेवा. तर आता जर बघितलं आपण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांना गांधी शांत स्वरूप पुरस्काराचे विद्यमान ज्युरीमध्ये नामनिर्देशित करण्यासाठी यांना मान्यता मिळालेली आहे. कोण आहे? त्यांच्या गांधी शांता पुरस्काराच्या विद्यमान ज्युरीमध्ये आता नामनिर्देशित होणारे माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू. आता इंदिरा गांधी शांता पुरस्कार. मग इंदिरा गांधी शांता पुरस्कार जर बघितलं तर शांतता, निशस्त्रीकरण आणि विकासासाठी इंदिरा गांधी पुरस्कार दिला जातो 2022चा. हा 2022चा पुरस्कार आहे, 23 मध्ये दिला गेला. तर कोविड-19च्या योद्धांचे प्रतिनिधी म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशन आणि ट्रेंड नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया यांना संयुक्तपणे हा पुरस्कार मिळालेला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन आणि ट्रेंड नर्सेस असोसिएशन ऑफ इंडियाला संयुक्तपणे पुरस्कार मिळाला. माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी भारतीय वैद्यकीय संघटनेचे अध्यक्ष कोण आहेत? मग शरद कुमार अग्रवाल. आणि ट्रेड नर्सेस असोसिएशनचे अध्यक्ष जर बघितलं तर रॉय जॉर्ज यांना पुरस्कार दिलेला आहे. लक्षात ठेवा, 2022चा गांधी शांता पुरस्कार इंडियन मेडिकल असोसिएशन आणि ट्रेड नर्सेस, फक्त एवढं लक्षात ठेवा, संयुक्तपणे यांना मिळालेला आहे. 2023चा मिळालेला आहे डॅनियल बेरेनबोइम आणि अली अबू अव्वाद यांना मिळालेला आहे संयुक्तरित्या. 2023चा इंदिरा गांधी शांता पुरस्कार जर म्हटलं तर डॅनियल लक्षात ठेवा आणि अली अब्बू लक्षात ठेवा. त्यानंतर जर बघितलं तर या पुरस्कार तिने संगीत, संवाद आणि अहिंसक साधनाद्वारे इस्रायल व पॅलेस्टाईन नागरिकांमध्ये सौहार्द वाढवण्याचे कार्य केले यांनी, या दोघांनी. तर भारताचे माजी सरन्यायाधीश टी.एस. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली यांची निवड करण्यात आली. आता उस्ताद डॅनियल बेरेनबॉइम जर बघितलं तर अर्जेंटिनामध्ये जन्मले. हे एक पियानो वादक आहेत. त्यांनी इस्रायल, पॅलेस्टाईन, अरब, उत्तर आफ्रिकन देशातील तरुणांमध्ये ऐक्य भावना निर्माण केलेली आहे, म्हणून हा पुरस्कार मिळाला. तर अली अबू अव्वाद जर म्हणलं तर पॅलेस्टिनी शांतता कार्यकर्ते. पॅलेस्टाईन व इस्रायलमध्ये सुरू असलेले जे काही संघर्ष आहे यावर मार्ग काढण्यात सगळ्यात तोडगा त्यांनी काढलेला आहे. तर हे अबू अव्वाद बद्दल लक्षात ठेवा. इंदिरा गांधी पुरस्कार जर बघितलं त्याबद्दल, इंदिरा मेमोरियल ट्रस्ट ही देणारी संस्था आहे. 1986 पासून सुरुवात झाली. 25 लाख रुपये यामध्ये रोख रक्कम दिली जाते. पहिले विजेते जर बघितलं तर पार्लिमेंटरियन जर फॉर ग्लोबल ॲक्शन या पहिले विजेते आहे. मागील काही विजेते सर डेव्हिड ॲटनब्रो 2019चा मिळालेला आहे यूकेचे आहे. आणि विज्ञान आणि पर्यावरण केंद्र 2018चा मिळालेला आहे त्यांना. आणि मनमोहन सिंग 2017चा इंदिरा गांधी शांता पुरस्कार. 2018 आणि 19 लक्षात ठेवा. 19चा डेव्हिड ॲटनब्रो आणि आता 2023चा जर बघितलं तर अली अब्बू अव्वाद आणि त्यासोबत डॅनियल बेरेनबॉइम यांना मिळालेला आहे. आता पद्म पुरस्कार जर बघितले आपण तर यामध्ये 6 पद्मविभूषण, 9 पद्मभूषण आणि 91 पद्मश्री अशा 106 पद्म सन्मानतीचा का समावेश करण्यात आला आहे. असे 106 पद्म पुरस्कार मिळालेले आहे.
महाराष्ट्रातील 12 जणांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. पुरस्कार विजेत्यापैकी 19 महिला लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील किती आहे तर 12 जणांना पद्म पुरस्कार मिळालेले आहे. तर 19 महिलांना मिळालेले आहे. परदेशी व्यक्तींना 2 तर मरणोत्तर 7 पुरस्कार मिळालेले आहे. तर ह्या बाबी लक्षात ठेवा. बाकी तुम्ही त्यांचे नाव लक्षात ठेवले नाही तरी चालेल. पण पुरस्काराबद्दल जर बघितलं तर पुढील 3 श्रेणीमध्ये पुरस्कार दिला जातो. पद्मविभूषण अपवादात्मक आणि प्रतिष्ठित सेवेसाठी, पद्मभूषण उच्च दर्जाच्या प्रतिष्ठित सेवेसाठी आणि पद्मश्री प्रतिष्ठित सेवेसाठी. तर हे इथे कन्फ्युजन व्हायला नको. तर पद्मविभूषण लांबलचक नाव असल्यामुळे लांबलचक सेवेसाठी दिला जातो आणि त्यानुसार पद्मभूषण पद्मश्री अशा पद्धतीने लक्षात ठेवा. तर या पद्म पुरस्कार समितीचे अध्यक्ष कोण आहे? कॅबिनेट सचिव असतात. लक्षात ठेवा. 1954 मध्ये भारत सरकारने हा भारतरत्न आणि पद्मविभूषण या 2 नागरिक सन्मानांची स्थापना केली. भारतरत्नाचा पण 1954 मध्ये स्थापना झालेली आहे. बाकी तुम्ही जर बघितलं तर यामध्ये महत्त्वपूर्ण काही वाटलं नाही मला. आता तुम्ही यामध्ये मरणोत्तर कुणाला मिळालं आहे? दिलीप मालनोबिस यांना मरणोत्तर मिळालेलं आहे वैद्यकीय क्षेत्रामध्ये, आणि मुलायम सिंग यादव यांना मरणोत्तर मिळालेलं आहे सार्वजनिक व्यवहार, हे उत्तर प्रदेशचे आहेत. बाकी यामध्ये जर बघितलं तर बालकृष्ण दोशी यांना आर्किटेक्चर गुजरातचे आहेत, यांना मरणोत्तर मिळालेलं आहे. 3 लक्षात ठेवा नावं मरणोत्तर, आणि ते कुठले आहेत आणि त्यांचे राज्य आणि त्यांचे क्षेत्र लक्षात ठेवा. बाकी पद्मभूषण तुम्ही नाव लक्षात ठेवलं नाही तरी चालेल, पण तुम्ही वाचू शकता हे. आणि पद्मश्री विजेते यामध्ये तुम्ही वाचू शकता. एक महत्त्वपूर्ण रवीना टंडन लक्षात ठेवा कला क्षेत्रासाठी. बाकी राकेश झुनझुनवाला यांना मरणोत्तर मिळालेलं आहे व्यापार आणि उद्योग क्षेत्रासाठी. मरणोत्तर आणि महत्त्वपूर्ण व्यक्ती हे तुम्ही पद्म पुरस्काराचे लक्षात ठेवले तरी चालेल. बाकी तुम्हाला गरज नाही ठेवायची बाकी. पण किती मिळाले एकूण आणि किती जणांना पद्मश्री किती मिळाले, पद्मभूषण किती मिळाले आणि मरणोत्तर किती मिळाली, किती महिला? 19 महिला. त्यामध्ये जर बघितलं परदेशी व्यक्ती किती आहेत? 2 आहेत. मग मरणोत्तर 7 मिळालेले, त्यांचे नावं लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे पुरस्कार आहेत त्यामध्ये. तर यामध्ये जर बघितलं मानवाधिकारांच्या संरक्षण संदेश देणाऱ्या लघुपट स्पर्धेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने मराठी लघुपट चिरभोग ही प्रथम पारितोषिक निवड केलेली आहे, चिरभोगची. तर हे चिरभोग निलेश आंबेडकर यांचा हा लघुपट आहे. तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे जे काही पुरस्कार आहेत त्यासाठी चिरभोग हे जर बघितलं तर लघुपट निलेश आंबेडकर यांचा आहे, यांच्यासाठी मिळालेलं प्रथम पारितोषिक. चिरभोग लक्षात ठेवा. प्रथम पारितोषिक 2 लाख रुपये. यामध्ये जर बघितलं जाती आणि व्यवसायावर आधारित समाजात सतत होत असलेल्या भेदभावावर प्रकाश टाकलेला आहे चिरभोग. मराठी लघुपट आहे, निलेश आंबेडकर यांना मिळालेला राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचा पुरस्कार. त्यानंतर द्वितीय जर बघितलं तर इनेबल्ड जे की आसामी आहे ते, त्यामध्ये दिव्यांगाबद्दलची जी काही समाजाची मानसिकता बदलण्यावर भर दिला आहे. तृतीय जर बघितलं तर अचम हवीर यांना तमिळ क्षेत्रासाठी मिळालेलं आहे, तमिळ भाषामध्ये यौन उत्पीडन संदर्भात विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या संदर्भात मिळालेला आहे. आता तुम्ही 32वा सरस्वती सन्मान पुरस्कार लक्षात ठेवा. तमिळ लेखिका शिवशंकरी सूर्यवंशम या स्मरणीय पुरस्कारासाठी सरस्वती सन्मान पुरस्कार 2022चा प्रदान करण्यात आला आहे त्यांना, जे की तमिळ लेखिका आहेत. सरस्वती सन्मानाबद्दल जर बघितलं तर के बिर्ला फाउंडेशन दिले जाते. त्यानंतर 1991 मध्ये स्थापना झाली. पहिले विजेते हरिवंश राय बच्चन. त्यानंतर जर बघितलं आपण तर यामध्ये मागील काही विजेते आहेत. 2019 मध्ये वासुदेव मोहे चेकबुक सिंधी भाषेसाठी. 2020 मध्ये जर बघितलं शरण कुमार लिंबाळे सनातन मराठी भाषेसाठी. आणि 2021 रामदरश मिश्रा मैतो याहू हिंदी भाषेसाठी मिळालेला आहे सरस्वती सन्मान. आता जर बघितलं पुढील आपण व्यास पुरस्कार जर बघितलं 33वा हिंदी लेखिका पुष्पा भारती यांना 2016च्या यादे यादे और यादे या पुस्तकासाठी 33व्या सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे. तर 1935 मध्ये उत्तर प्रदेशच्या मुराबादमध्ये जन्मलेली भारती यांनी 1955 मध्ये प्रयाग विद्यापीठातून हिंदी साहित्यात MA केले. तर 33वा व्यास सन्मान कोणाला मिळाला? सिम्पली तुम्हाला विचारू शकते, पुष्पा भारती यांना, हिंदी लेखिका आहेत. 2016चं त्यांचं यादे यादे और यादे या पुस्तकासाठी त्यांना 33वा व्यास सन्मान मिळालेला आहे. आपण इथे सर्व राष्ट्रीय पुरस्कार कंप्लीट केलेले आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आंतरराष्ट्रीय पुरस्कार घेऊन येऊया आणि त्यानंतर आपण महत्त्वपूर्ण योजना आपण बघूया. व्हिडिओ आवडला तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओला लाईक करत चला, कारण की त्यामुळेच मला मोटिवेशन मिळते.
आणि मी नेक्स्ट व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करणार. व्हिडिओ जर लाईक केला नाही तर त्यामध्ये काही मजा येणार नाही मित्रांनो. मला पण थोडंसं एक इंटरेस्ट आला पाहिजे व्हिडिओ क्रिएट करण्यामध्ये. त्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे, एक व्हिडिओला लाईक तरी करून द्या.